मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वैराचा आता पुढचा अंक सुरू होणार आहे. कारण नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि या बँकेवर नगर जिल्ह्याचं बहुतांश अर्थकारण अवलंबून आहे. या बँकेसाठी नेहमीच नगर जिल्ह्यात अगदी टोकाचा संघर्ष पाहायला मिळालेला आहे. अगदी शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, कोल्हे घराणं, तनपुरे घराणं यांच्यापासून ते नगर जिल्ह्यातील प्रत्येक छोटा मोठा नेता या बँकेसाठी आग्रही असतो. कारण नगर जिल्ह्याची बँक ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यात नगर जिल्ह्यातील बहुतांश अर्थकारण राहतं. मागची निवडणूक 2021 पार पडली होती. त्यामध्ये बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीनं राधाकृष्ण विखे पाटील गटाचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तब्बल 17 जागा निवडून आल्या होत्या, तर भाजप आणि विखे पाटील गटाला फक्त 4 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. पण सर्वात विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत तब्बल 11 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यात स्वतः बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शंकरराव गडाख, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे यांसारखे दिग्गज नेते बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळेच या बँकेचं नगर जिल्ह्यावर किती नियंत्रण असेल याचा अंदाज येतो. आता मागच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख यांच्यासोबत आघाडी स्थापन करून राधाकृष्ण विखे पाटील गटाचा मोठा पराभव केला होता. आता या पराभवाचा विखे पाटील वाचपा काढणार की पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात विखेंना दणका देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सर्वात विशेष म्हणजे या निवडणुकीत आता माजी खासदार सुजय विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच ज्या प्रकारे निलेश लंकेंनी मागच्या निवडणुकीत ताकद लावली होती तशीच ताकद ते पुन्हा एकदा लावतील. पण सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं जिल्ह्यात मोठं वर्चस्व निर्माण झाले. जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे महायुतीचे आहेत, त्यातही भाजपचं मोठं वर्चस्व निर्माण झाले. पण असं असलं तरी विखे पाटलांना त्यांच्याच पक्षात मोठा विरोध आहे. राम शिंदे आणि नुकतेच आमदार झालेले विवेक कोल्हे यांचं विखे पाटलांशी जमत नाही. तसेच बाळासाहेब थोरात आणि दिनेश लंकेसोबत त्यांचं वैर आहे. त्यामुळं सत्तेत असले तरी भाजपमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यातही राधाकृष्ण विखे पाटील, विवेक कोल्हे, राम शिंदे, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले, संग्राम जगताप हे सगळेच निवडणुकीसाठी प्रचंड इच्छुक असल्यानं नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठा राडा होणार. नक्की काय गणित आहेत? विखे पाटील थोरात मतांची जुळणी कशी करणार? थोरात पुन्हा विखेंना भारी पडणार की विखे मागच्या निवडणुकीचा वचपा काढणार? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा हा बिगुल अशा वेळी वाजला आहे जेव्हा जिल्ह्याची संपूर्ण राजकीय समीकरणं उलथापालथा झालेली आहेत. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक वरकरणी सोसायट्यांची वाटत असली तरी हा थेट सुजय विखे पाटील, राम शिंदे, बाळासाहेब थोरात आणि लंके यांच्या प्रतिष्ठेचा लढा आहे. मागच्या 2021च्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं विखे पाटील गटाला अक्षरशः धूळ चारली होती. 21 पैकी 17 जागा जिंकून थोरातांनी बँकेवर एक हाती वर्चस्व मिळवलं होतं. पण गेल्या 5 वर्षात गोदावरी आणि प्रवरेच्या पात्रातून बरंच पाणी वाहून गेले. 2021ला सत्तेच्या शिखरावर असलेले नेते आता राजकारणात संघर्ष करताना दिसत आहेत. तर जे तेव्हा बॅकफुटवर होते ते आज संपूर्ण जिल्ह्याचं अर्थकारण आणि राजकारण नियंत्रित करत आहेत. या निवडणुकीत विखे पाटील यांच्यासाठी ही केवळ सत्ता मिळवण्याची लढाई नाही, तर मागच्या मानहानीकारक पराभवाचा वचपा काढण्याची सर्वात मोठी संधी आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात महायुती आणि विशेषतः विखे पाटील यांचं राजकीय वर्चस्व अत्यंत मजबूत आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांवर महायुतीची पकड आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यानं निधी आणि प्रशासकीय ताकद राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीशी उभी आहे. त्यातच राहुरीचे प्राजक्त तनपुरे आता महायुतीसोबत आल्यानं विखे पाटलांची ताकद कमालीची वाढली आहे. मात्र असं असलं तरी विखे पाटलांसमोर पक्षांतर्गत विरोधकांचं मोठं आव्हान आहे. भाजपमध्ये असूनही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि नुकतेच आमदार झालेले विवेक कोल्हे यांचे विखे पाटलांशी असलेले मतभेद जगजाहीर आहेत. राम शिंदे स्वतः या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक आहेत, तर विवेक कोल्हे आपली स्वतंत्र ताकद राखून आहेत. भाजपमधील ही अंतर्गत स्पर्धा विखे पाटील कशी हाताळतात आणि पक्षांतर्गत बंडाळी रोखून महाविकास आघाडीला कसं रोखतात यावरच विखेंचं यश अवलंबून असेल. सुजय विखे पाटील यांच्यासाठीही ही निवडणूक जिल्ह्यात स्वतःचं नेतृत्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने बाळासाहेब थोरात यांच्यासाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आणि आव्हानात्मक आहे. मागच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मागच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघात पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे बाळासाहेब थोरात सध्या राजकीयदृष्ट्या काहीसे बॅकफुटवर गेले आहेत.
केवळ थोरातच नाही तर लोकसभेला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणारे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। त्यामुळे थोरात आणि लंके या दोन्ही मोठ्या नेत्यांना लागलेले हे पराभवाचे धक्के महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचवणारे ठरले आहेत। अशा परिस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यात कमकुवत झालेली असताना बाळासाहेब थोरात आणि लंके विखे पाटलांच्या या अवाढव्य सत्तेला आणि महायुतीच्या ताकदीला कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोरातांचे सहकारी संस्थांवरील वर्चस्व आजही कायम असलं तरी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सोसायट्यांचे मतदार त्यांच्या पाठीशी ठाम राहतात की विखेंच्या सत्तेकडे आकर्षित होतात यावर संपूर्ण निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल। पण विधानसभेत पराभव झालेला असला तरी त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात बाळासाहेब थोरातांना चांगलं यश मिळालं। या संपूर्ण लढाईत रिझर्व्ह बँकेचा एक नवीन नियम यावेळेस सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे। हा नियम असा आहे, सलग 10 वर्ष संचालक पदावर राहिलेल्या दिग्गजांना यंदा निवडणूक लढवता येणार नाही। या नियमामुळे जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित कारखानदार आणि मातबर नेते थेट निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत। मात्र राजकारणातली ही जुनी जाणती मंडळी सहजासहजी आपली सत्ता सोडणार नाहीत। त्यांनी आतापासूनच आपल्या घरातून नवीन पिढी पुढे आणण्याची तयारी सुरू केली आहे। कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा तर कोणाचा पुतण्या या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा बँकेत एंट्री करण्यासाठी सज्ज झाले आहेत। जिल्ह्यातील राजकारण नेहमीच सोयऱ्याधाऱ्यांच्या नात्यागोत्यात अडकलेलं असतं। बहुतांश साखर कारखानदार हे परस्परांचे नातेवाईक आहेत। त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत जरी नवीन चेहरे दिसणार असले तरी पडद्यामागून सूत्र मात्र जुनेच खेळाडू हलवणार आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की मतांची जुळणी कशी होणार। 21 पैकी 14 जागा या थेट ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधून निवडून येतात। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं कर्ज, साखर कारखान्यांचे व्यवहार आणि सोसायट्यांचं राजकारण यावर जिल्हा बँकेचं नियंत्रण असतं। राधाकृष्ण विखे पाटील आपल्या सत्तेचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नसल्यानं अस्तित्वाची लढाई म्हणून पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरले आहेत। विखे पाटलांचे भाजपमधील विरोधक राम शिंदे आणि आमदार विवेक कोल्हे यांना थोरात गट छुप्या पद्धतीने मदत करणार का, की विखे पाटील सर्वांना सोबत घेऊन थोरातांना चारी मुंड्या चित करणार यावर संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा खिळल्या आहेत। नगर जिल्हा बँकेचा हा रणसंग्राम जिल्ह्याला एका नव्या राजकीय संघर्षाकडे घेऊन जाणार हे मात्र नक्की। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जिल्हा बँकेवर नक्की कोणाची सत्ता येईल, विखे पाटील की बाळासाहेब थोरात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।